आशियाना मेरा साथ तेरे है ना, ढूंढते तेरी गली मुझको घर मिला। आबोदाना मेरा हाथ तेरे है ना, ढूंढते तेरा खुदा मुझको रब मिला। तू जो मिला लो हो गया मैं काबिल, तू जो मिला तो हो गया सब हासिल। हाँ मुश्किल सही आसा हुई मंजिल, क्योंकि तू धड़कन मैं दिल। हमसे बने कभी मत वाले, मन कहे कि मैं ले आऊं जान सारे सारे, इन हाथों पर मैं जान रखूं मांग में घर उतारे। हेलो हेलो टू फ्लोर पे अब आई येलो येलो बड़े साले हेलो शेकिंग 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 घोड़ा 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 तू देख तो अज भी दिल पर उड़िए तीर रंग समझावे। अरे क्या बात है क्या बात है क्या बात है। कर दे दिन ये तरावी चेहरा तेरा गुलाबी, कोई सुना जुमला बन जावे जो इतनी हो बेसादी।
स्वागत. मी आजच्या या कार्यक्रमाचा अँकर होस्ट RJ वरून मिरचीमध्ये पण होतो काही काळ, पण आता सध्या मुंबईमध्ये असतो. मुंबईमध्ये माझे शूट चालतात. बरं कसं वाटलं मुलांची खेळून कसं वाटलं? रोज खेळत नाही, रोज त्याला तुम्ही हे बोलतात चल रे अभ्यास कर, खेळायला जाऊ नको. आज प्रत्येकाच्या याच्यामध्ये हेच आहे, अरे खाली खेळू नकोस, अरे बाहेर खेळू नकोस, अरे असं होईल, अरे तसं होईल, असं नाही. थोडंसं मस्ती, थोडंसं धमाल करायचं. बरं आता तुमच्या दोघांनाही टास्क आहे घेऊन यायची. ओके, तो सगळ्यांनी तयार राहा, द्यायचं प्लॅनिंग ठेवा. ओके, आणि डान्स म्हटलं की डान्स अच्छा कोण सगळ्यांना सांगते इकडे. हाँ हाँ आहे. अगर कुछ ना मिला तो आपको उठा के लीजिए. हाँ चलो. पांढऱ्या कलरचा रुमाल घ्यायचा लवकर, पांढऱ्या कलरचा. अच्छा एक मिनट, हातात ठेवायचा है, हातात ठेवायचा है. व्हाइट कलर का रुमाल लेके आना है. अच्छा आपने अपने पार्टनर के साथ रहना है, लेकिन हाँ पार्टनर को छोड़ के देखो, ऐसे नहीं करते, पार्टनर को छोड़ के नहीं भागते. तो पार्टनर का है पार्टनर, हे भगवान. अच्छा पार्टनर खुद लेके आता है क्या? चलो अभी किसने व्हाइट कलर का रुमाल लेके आए, मैं देख रहा हूँ जरा. ठीक है, ओके 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 ओके. ये यहाँ पे क्या है देखो, यहाँ पे ना रिन शायद से सर्फ एक्सल कुछ ज्यादा हो. कौन अच्छा परेशान करते, खूप पावडर वापरते. आणि ज्यांच्याकडनं रुमाल आणलाय, मग तो जेंट्सचा असेल किंवा लेडीजचा असेल, त्या लेडीजकडे ना तुमचा पार्टनर सुपूर्द करायचा. पहिले डान्स करायचा आणि गो म्हटलं की निघायचं. म्युझिक प्लीज. Go! हो, आणि तुम्हाला त्यांच्यातला कुठला गुण आवडतो? शांत स्वभाव. क्या बात आहे, शांत स्वभाव. एकदा जोरदार काय झाल्या पाहिजे. क्या बात आहे. बरं तुमच्या आहोबद्दल तुम्ही काय सांगाल? माझे आहो पण खूप शांत. काय गोड असतात बघा ना सर, काय गोड असतात. चलो तुमचं तुम्हाला वाटतं एकदम आनंदी बरं, हरकत नाही, तुमची हरकत नाही. आबा सध्या तुम्ही त्याच्यामध्ये आहात. बरं बलून प्लीज. गौरव बलून आहे. मोठा बलून फुगायचा आहे, हात नाही लावायचा बलूनला, हात नाही. हात नाही लावायचा, हात नाही लावायचा. पुन्हा हात नाही लावायचा, हात नाही लावायचा. नाही तुम्ही बांधायचंय त्याला, बांधायचंय. तांबडी तांबडी चमकते उन्हात काला 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 काला. तांबडी तांबडी चमकते उन्हात काला 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 काला. तांबडी तांबडी चमकते उन्हात काला 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 काला. तांबडी तांबडी चमकते
गाणं क्लब मध्ये क्रिटिक तर मराठी वाचणारा चिंता आपल्या कानाला कधी काय शंका क्राऊड मध्ये गंगावा साक्षीला जनता जिगणीवर मारलेला आहे रंगा मी गाडीवर फिरताना कारण की तो बिचारा आता खूप थकलाय भरपूर हवा भरली त्याच्यामध्ये तो बलून आता काय करायचं आहे तुम्हाला डान्स करता करता ना त्याला सांभाळायचे वरती हवेमध्ये ओके 5, 6, 7 and music please. ओके स्टॉप कुणाचा नेमका बलून चेंज झाला नाही खेळायचं बरं का बलून पाडायला एकाने काही करायचं पण बलून पाडायचं 5, 6, 7 and बलून अरे तुमचा बलून दिले तुमचा बलून हातात नाही ठेवायचा बलून हातात नाही ठेवायचा बलून हातात नाही ठेवायचा स्टॉप हे भगवान इकडे विषय गंभीर होतो छन छन करती नन्ही परी जब दौड़ी दौड़ी आती है खिल जाता है परिवार जब बेटियां मुस्काती है छन छन करती नन्ही परी जब दौड़ी दौड़ी आती है खिल जाता है परिवार जब बेटियां मुस्काती चंदा सी प्यारी गुड़िया लक्ष्मी ये घर आंगन की जगमग करती मेरी दुनिया रौनक ये हर सावन की ओ बेटिया रानी मेरी तू ही मेरा सम्मान है ओ बेटिया रानी मेरी तू ही मेरा सम्मान है जहाँ पाँव पड़े आंगन में गूंजे किलकारी बेटी की जहाँ पाँव पड़े आंगन में गूंजे किलकारी है भाग्य लक्ष्मी है बरकत वो सूने घर की खुशियाँ सारी वो माँ का हाथ बटाती वो पापा को समझाती परिवार की हर उलझन को बेटियां सुलझाती ओ बेटियां तेरे होने से जन्नत सा की ज्या वेळेस तुमचं लग्न झालं हा तर त्यावेळेस यांनी कुठली कलरची साडी घातली होती लग्नाला मोरपंखी कलरची अच्छा आणि यांना तुम्ही बघायला गेला होता त्यावेळेस कुठल्या कलरची साडी घातली होती रेड 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 घातली होती गुलाबी कोण म्हणलं अच्छा अच्छा नेमकी कुठली घातली होती अजून कन्फ्युजन आहे हा गुलाबी का क्या बात आहे बरं तुम्ही अश्विनीजी बद्दल काय सांगाल छान आहे नाही छान तर आहेच छान आहे म्हणून सगळं पण आणखी कुठला असा स्वभाव आहे जो तुम्हाला खूप आवडेल जो तुमच्या फॅमिली सोबत तिच्याविषयी शेअर करायला आवडेल तुम्हाला
शांत आहे खूप, तशीच बायको पाहिजे होती मला. शांत आहे आणि समजून घेते. क्या बात आहे. बरं तुम्ही काय सांगाल सरांबद्दल, अभिषेक सरांबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप छान आहेत आणि म्हणजे एक्सपेक्ट पण नव्हतं केलं इतके, म्हणजे सांगू शकत नाही एका शब्दात, एवढे छान आहेत. ओके, आता तुमच्या फॅमिलीसाठी एक प्रश्न आहे. ज्यावेळेस दिदी म्हणजे बाळ गर्भात होतं त्यावेळेस सगळ्यात जास्त दिदींनी काय खाल्लं सगळ्यात जास्त? तुम्ही नाही सांगायचं. आता आपण इकडे बघूया. बरं तुमची मैत्रिणी इथे कोणी आहे? नाही ना, कारण की आणखीन आपण नाव कुणालाही सांगितलं नाही. येईल तुमच्यापर्यंत पेन येईल. मार्कर द्या प्लीज इकडे. सगळ्यांना दिला. हलके हलके जोजवा हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. हलके हलके जोजवा जोजवा जोजवा. सदली ग मऊ मऊ मखमालीची शय्या. सजली ग मऊ मऊ मखमालीची शय्या. निजली ग बाळाची गोरी गोरी काया. निजली ग बाळाची गोरी गोरी काया. बाळ रूपडे देवाचे भुलविते लोचना पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. हलके हलके जोजवा जोजवा जोजवा. तुर्र करा कानात हळूच भेटा ग. तुर्र करा कानात हळूच भेटा ग. बारशाचा सोहळा घुगऱ्या वाटा ग. बारशाचा सोहळा घुगऱ्या वाटा ग. आज बाई इंद्राचा दरबार इंगणा पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. हलके हलके जोजवा. हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. हलके हलके जोजवा जोजवा जोजवा. हलके हलके लोरी 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 लोरी. चंदनिया छुप जाना रे क्षण भर को लुक जाना रे. निंदिया आँखों में आए बिटिया मेरी सो जाए. निंदिया आँखों में आए बिटिया मेरी सो जाए. लेके गोद में सुलाऊं गाऊं रात भर सुना.
असेल, क वर्ण असेल, अच्छा राधा असेल बरं का, यांनी राधा सांगितलंय. ओके, तुम्ही काय सांगाल? अच्छा ठीक आहे, तुमचं एच. अच्छा एच वर्ण असेल. ओके, तुझ्याकडे किती आले? तुम्ही लिहिले? ओके चलो, आता एक काम करूया. अच्छा तुम्ही लिहिलं, तुम्ही काय लिहिलं? हा पण काय काय ए आर आणि एच याच्यापैकी काहीतरी असेल. चलो गुड. आपण आता रिव्हिलिंग कडे जाऊयात. ये तस्वीर है ख्वाबों के रंगों की, खुशियों की, सपनों की, अपनों की. ये तस्वीर है जादू के लम्हों की, मेरे दिल के सभी कतरों की. मेरे दिल की ये बगिया है जो इस गुलशन की गलियां है, यहाँ हर फूल 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 ब्यूटीफुल. मेरे दिन है और रतिया है सुकून वाली ये निंदिया है, यहाँ हर पल 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 ब्यूटीफुल. जरा सी यहाँ तकरार है, मगर प्यार बिखरा पड़ा. मुसीबत अगर कोई आ पड़ी, हर दिल मिलके खड़ा. हो तस्वीर है. क्या बात है. हॅलो एव्हरीवन. अनायरा हे नाव याचं मिनिंग असं आहे की आपण जेव्हा आपल्या जे आई वडील जेव्हा आपल्या आनंदाचा गठ्ठा पहिल्यांदा जेव्हा बघता, त्यांना जी होणारी फिलिंग असते त्याला अनायरा असं म्हणतात. आणि अनायरा हे नाव म्हणजे आनंद, आणि लक्ष्मी मातेचं सुद्धा नाव अनायरा आहे. तर ह्या दोन्ही दृष्टीने आमचं दोघांचं नाव माझं अभिषेक, हिचं अश्विनी ए वरून आहे, म्हणून आम्हाला ए वरूनच नाव ठेवायचं होतं. तर आम्ही अनायरा चूज केलं आहे. आणि आम्हाला असं नाव हवं होतं की जे युनिक आहे, कधी कोणी कुठे ऐकलेलं नाही आहे, कधी कोणाचं ऐकलेलं नाही आहे. परंतु मला सांगायला आवडेल की जेव्हा हे नाव मी ठेवलं की 3 महिन्याचे असताना तिचं आधार कार्डही काढलेलं आहे, 2 महिन्याचे असताना तिचं बर्थ सर्टिफिकेट पण काढलेलं आहे. आणि हे नाव ठेवल्यानंतर मला कळालं की द ग्रेट इंडियन कपिल शर्मा हा जो आहे कॉमेडियन, त्याच्या मुलीचं सुद्धा नाव अनायरा आहे. म्हणजे त्यांनी किती संशोधन करून ठेवलेलं असेल, तर मीही संशोधन करूनच ठेवलं, पण मला नंतर कळालं. अशी आमची अनायरा, आमची परी. थँक्यू. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बरं सर, जवळजवळ भरपूर जणांचे ए वरनच चालू होतं, सगळ्यांचं ए एच आर काहीतरी असं वेगवेगळे आले होते. आता ज्यांचे मिनिंग जुळणार आहेत ते तुमच्याकडे चिठ्ठ्या जमा करणार आहेत. ओके, आणि ज्यांचं सगळ्यात जास्त चिठ्ठ्या जुळणार आहेत, म्हणजे ज्यांचे नेम जुळणार आहेत, फॉर एक्झाम्पल ANAYRA याच्यातले कुठलेही 4 जेवढ्यात जास्त नावं जुळतील त्यांना जे आपण गिफ्ट प्लॅन करणार आहोत. तत्पूर्वी आपण एक प्लॅन करूया, त्याला केक कटिंगचं प्लॅन करणार आहोत आपण. अश्विनीजी आणि अभिषेकजी जो आनंद व्यक्त करतायत त्याचं सगळं श्रेय जर मला असं वाटतं कुणाचं असेल तर आजी आणि आजोबांचं. त्यामुळे त्यांची अशी इच्छा होती, अभिषेकजी माझं फोनवर बोलणं झालं होतं त्यांचं, की दादा आम्ही तर नाव रिव्हील करू आमची मुलगी म्हणून, पण आजी आणि आजोबांचं तेवढंच जास्त महत्त्व आहे, कारण की त्यांच्यामुळे मेन माझ्यामुळे आमचं कुटुंब आहे, म्हणजे आमचा जो मेन आधार आहे ते माझी आई आणि वडील आहेत. तर मी असं विनंती करतो आजी आणि आजोबांना की त्यांनी आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आजच्या कार्यक्रमाचे सगळ्यात प्रमुख व्यक्ती जे आहेत आजी आणि आजोबा, त्यांना मी स्टेजवर विनंती करतो तुम्ही दोघांनी स्टेजवर यायचं लवकर. या बात आहे. आणि केक कटिंगची तयारी करायची. फूड डिपार्टमेंट केक
लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक या बिस्किटाची खारी ग उधारीच्या दुनियेची तू माझी क्यूटशी राजकुमारी ग. हे जे आहे हे कास्टिंग आहे बाळाचं. जेव्हा ती 2.5-3 महिन्याची होती तेव्हा तिच्या हाताचे आणि पायाचे जे कास्टिंग म्हणतात त्याला ते मुग्धा कास्टिंग करणं आम्ही करून घेतलेलं 3 महिन्याचे असताना. तशी ही फ्रेम आहे तिच्या हाताचं आणि पायाचे हे निशाण आहे लहानपणीचे जे कायमस्वरूपी आमच्यासोबत राहतील आणि तीही आमच्यासोबत कायमस्वरूपी राहील. थँक्यू. हसती तू हसल्यावर तू तर लय भारी रे उजळतय जग तू दिसल्यावर माझी घारी रे. जे लहान होते तर त्याच्या कुठल्या अशा आठवणी आहेत की त्या तुम्ही शेअर करू शकता सगळ्यांसोबत. हां प्लीज स्टेजवर यायचं होतं या ना स्टेजवर प्लीज. काही आठवणी असणार आहेत हे सांगणार आहेत. पण अभिषेकची ज्या लहानपणीच्या आठवणी आहेत मला असं वाटतं तुम्ही सांगितल्यात तर काय होते अभिषेकजी आणि काय प्रवास होता तुमचा आतापर्यंतचा त्याच्याबद्दल. खूप अभ्यास करायचा आणि होमवर्क पूर्ण करायचा रोज. होमवर्क पूर्ण करायचा आणि अभ्यास खूप करायचा रोज. बरं ज्या पद्धतीने सर सांगतायत त्या पद्धतीने असं वाटतंय की सरांनी कधीच अभ्यास केला नाही. 100% म्हणजे अभिषेक सरांनी कधी अभ्यास केला नाही. पण आज त्यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय जाणवतं सर. खूप छान वाटतंय खूप छान वाटतंय. क्या बात आहे. मॅम तुम्ही काय सांगा अशी लहानपणीची कुठली अशी आठवण आहे की ज्यावेळेस अभिषेक दादांना तुम्ही प्रचंड रागवलं होता आणि अशी कुठली आठवण आहे की त्यावेळेस तुम्हाला त्याचा खरंच गर्व झाला होता. अशी कुठली आठवण आहे त्याच्या आयुष्यातली. MBAला असताना त्याला प्रोजेक्ट करायला लावलं होतं तर त्याने कॉलेजमध्ये सांगितलं की आई आजारी असते त्याच्यामुळे मला घरी राहावं लागतं आणि त्यामुळे मी प्रोजेक्ट कंप्लीट नाही करू शकत. ते मला खूप वाईट वाटलं की खोटं सांगून त्याने ते प्रोजेक्ट कंप्लीट केलं नाही. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे कंप्लीट केलं दुसऱ्याकडून करून घेतलं. अभिमानाची त्याचं लग्न त्याच्या बहिणीचं सगळं लग्नाची तयारी आणि सगळं त्याने इतकं छान अरेंज केलं ते बघून मला खूप त्याचं कौतुक वाटतं. अगदी योग्य मॅनेजमेंट असते त्याची आणि खूप कौतुकास्पद. अगदी आम्हाला म्हणजे आम्हीच गेस्ट असतो आमच्या कार्यक्रमाला. ते खूप छान असतं. बघा एखादा व्यक्ती जेव्हा सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असतो म्हणजे आता अभिषेकजींचं मी एक बघितलं माझ्या जवळजवळ 15 ते 16 दिवसापासून ते टचमध्ये आहेत की एक्झॅक्ट आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत. मुलगी झोपणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला सगळे कार्यक्रम आवरायचे आहेत. नाही तर मी माझं गेम घेत असतो माझं कंटिन्यू टाइमपास चालू असतो. तर या सगळ्या गोष्टीचं टाइम मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो ते उत्तम मी अभिषेकमध्ये बघितलेलं आहे. एकदा जोरदार काय झाल्या पाहिजेत अभिषेकमध्ये. आणि आईबाबांबद्दल अशी कुठली गोष्ट म्हणजे म्हणतात ना एक मोरल ऑफ द स्टोरी जी आहे आजच्या ह्या पूर्ण याच्यातली तुमच्या आयुष्याची जी स्टोरी आहे तर तुम्ही आईबाबांबद्दल काय सांगाल. तुम्हालाही सुद्धा बोलायचं आहे मॅम. आई पप्पांबद्दल सांगायला थोडा वेळ कमी पडेल. तर तसं आम्हाला पप्पांनी खूप सगळ्या गोष्टी आम्हाला दिल्या आणि वाढवलं आहे. आणि मी मागेही बोललो होतो त्यांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला आजही बोलतो की मेरे पिताजी के लिए मैं क्या लिखूं उन्होंने खुद मुझे लिखा है और मेरे माँ बाप ने मुझे खुद लिखा है उनके लिए कुछ कह नहीं सकता. तो त्यांनी आम्हाला खूप प्रेमाने वाढवलं. माझ्या दोन्ही बहिणींना आम्हाला पण आता अश्विनी आहे बाळ आहे तर त्यांनी खूप आम्हाला सगळे संस्कार दिले आणि कसं कोणत्या गोष्टीला कधी रोकटोक केलं नाही ते मला खूप आवडलं. म्हणूनच मी असा फिअरलेस आहे तसं आहे. थँक्यू. मॅम तुम्ही काय सांगाल म्हणजे ज्या वेळेस तुम्ही ह्या घरात आलात ह्या घरातलं वातावरण किंवा बाबांचे काही आठवणी असतील आईंच्या काही आठवणी असतील तर तुम्ही काय सांगाल. ज्या वेळेस बाळ पोटात असताना किंवा लग्न झाल्यानंतर अभिषेकने तुम्ही कशी कशी काळजी घेतली हे पण तुम्हाला सांगायचं आहे. ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला म्हणजे लग्न खूप सरप्राईज होतं माझ्यासाठी. म्हणजे एक्सपेक्ट पण नाही करू शकत एवढं सरप्राईज होतं छान असं. आणि त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे एका शब्दात आणि सांगायला वेळ कमी पडेल एवढं आहे. आणि आई आणि पप्पांबद्दल बोलायचं म्हणजे की लग्न झाल्यानंतर गेल्यानंतर आई आणि पप्पा जसं माझे आई वडील
असं त्यांनी सांभाळून घेतलं आणि ते आहेतही तसे. आणि प्रेग्नेंट असतानाही यांनी असं कोणतीच गोष्ट कमी नाही पडली, इतकी छान काळजी घेतली आणि आताही काळजी घेतात. बरं, आणखी एक विषय आहे का की सगळ्यात जास्त मॅमनी कुठली गोष्ट खायला मागितली? खायला ज्यूस वगैरे जास्त, ज्यूस फ्रुट्स वगैरे आम्ही जास्त, म्हणूनच तुम्हाला दिसतंय प्रोडक्ट, ड्रायफ्रुट्स सगळ्या गोष्टीची काळजी घेतली. शॉपिंग कुठली केली सगळ्यात जास्त यांनी आतापर्यंत? नाही, शॉपिंगच्या बाबतीत उलट आहे, मी जास्त शॉपिंग करतो, तिला कधीच काय मागत नाही ती, कारण तिला न मागता सगळं मिळतं. एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजेत. आपण आता केक कटिंग कडे जाणार आहोत, तुम्ही सगळ्यांनी इथेच थांबायचं आहे. कळी ग तू शहाणा मी खुळी ग तू वाटून हा दिवस घेऊ चॉकलेट गोळी ग तू किस्मत ये भागे भागे चलना अपन है आगे छोड़ू नको कभी हाथ रे हरू दे सारे सारे अपन मस्ती के मारे करूँ या ना भी शुरुआत रे जिंदगी हंसती है तू हसल्यावर तू तर लई भारी रे उजळते जग तू दिसल्यावर माझी खारी रे विमान मी हाताची कमान मी तुझ्यासाठी बन जाए ना कोई कहानी देखो देखो है शाम बड़ी दीवानी धीरे धीरे बन जाए ना कोई कहानी दिल भर है दिलदार नजारे हैं आज जमीन पर उतरे कितने सितारे हैं
नजरेत तुझ्या तलवार तू सांग कसा इजनार जी तू सांग कसा इजनार उरीचा धग धगता वनवा
सजदे किए हैं लाखों लाखों दुआएं मांगी, पाया है मैंने फिर तुझे। चाहत की तेरी मैंने हक में हवाएं मांगी, पाया है मैंने फिर तुझे। तुझसे ही दिल ये बहला, तू जैसे कलमा पहला, चाहूं ना फिर क्यों मैं तुझे। जिस पल ना चाहा तुझको उस पल सजाएं मांगी, पाया है मैंने फिर तुझे। ओ सजदे किए हैं लाखों लाखों दुआएं मांगी, पाया है मैंने फिर तुझे। जाने तो सारा वो दिल में जो मेरे हो, पढ़ ले तू आंखें हर दफा। हो जाने तो सारा वो दिल में जो मेरे हो, पढ़ ले तू आंखें हर दफा। नखरे से नाजी भी होते हैं, राजी भी तुझसे ही होते हैं खफा। जाने तू बातें सारी, कटती है रातें सारी, जलते दिए सी अनबुझे। उठ उठ के रातों को भी तेरी वफाएं मांगी, पाया है मैंने फिर तुझे। ओ सजदे किए हैं लाखों लाखों दुआएं मांगी, पाया है मैंने फिर तुझे। चाहत के काजल से किस्मत के कागज पे अपनी वफाएं लिख जरा। हाँ चाहत के काजल से किस्मत के कागज पे अपनी वफाएं लिख जरा। बोले ज़माना यूं मैं तेरे जैसी हूँ, तू भी तो मुझसा दिख जरा। मेरा ही साया तू है, मुझ में समाया तू है, हर पल ये लगता है मुझे। खुद को मिटाया मैंने, तेरी बलाएं मांगी, पाया है मैंने फिर तुझे। हो चाहे तू चाहे मुझको, ऐसी अदाएं मांगी, पाया है मैंने फिर तुझे।
आशियाना मेरा साथ तेरे है ना, ढूंढते तेरी गली मुझको घर मिला। आबोदाना मेरा हाथ तेरे है ना, ढूंढते तेरा खुदा मुझको रब मिला।